भाई साहब नक्की हा काय विषय तुम्हाला कळाला नसेल ना, सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा आधी, ठीक आहे. तर भाई झालं असं की आम्ही सकाळी सकाळी मस्तपैकी सर्वजण फ्रेश झाले, बॅग वगैरे सर्व कारमध्ये लावल्या, कार पार्किंगला लावली आणि निघालो मस्तपैकी दर्शनाला. आणि दर्शनाला जाता जाता आहे ना, बघितलं तर खूप गर्दी होती. तर आमचे भाऊ मस्त डान्स करायला लागून गेले. इतका सुंदर असा डान्स बघून मन प्रसन्न झाला. भाई 12 वाजले होते आणि गर्दी बघा किती आहे. आणि नेमकं झालं असं की मंदिर नेमकं बंद होऊन गेलेलं होतं आणि ओपन होणार होतं 2:30 वाजेला. आता तोपर्यंत का गर्दीत उभं राहायचं, तर मग आम्ही ठरवलं की आधी आपण पेटपूजा करूया मस्तपैकी, त्यानंतर मस्त रिलॅक्स करूया आणि मग जाऊया आरामात. तर यांची झाली थोडीफार इथे कॉमेडी वगैरे, आणि कॉमेडी तर होतच राहते यार, मित्र भेटले आणि कॉमेडी झाली. भाऊ काय बघताय असे जुगा करतो. तर आमचा जेवणामध्ये मेनू होता दाल बाटी, कारण की ती इथली स्पेशल डिश आहे, ठीक आहे. आणि हा नेमका काय प्रकार आहे माहिती आहे का तुम्ही, हे जे बघताय ना आजूबाजूला दगडावर दगड ठेवलेले लोकांनी, तर हे लोक ठेवतात दगड. आणि याची अशी मान्यता आहे की जितके फ्लोअर तुम्ही बनवाल तितकं तुमचं घर बनून जाईल. तर भाई हे जे भूक हडताल दिसते तुम्हाला, आणि नेमका काय विषय माहिती आहे का, आम्ही सर्व खाली बसलो आहे कारण की वरतून खूप जास्त ऊन होतं, पण आम्ही याला क्रिएट केलं भूक हडताल मध्ये. तर बघा तुम्ही आता काय झालंय पुढे. काय मत आहे तुमचं या हडताल बद्दल? हमारे मागे पुरे करो मध्ये जाऊ द्या आम्हाला. तुम्ही बघा कालिंगा माताच्या भंडाऱ्यावर. तर भाई आम्ही यासाठी पळालो कारण आहे ना, लाईनीमध्ये 3-4 तास सहज निघून जाता आणि आम्हाला चान्स होता की लवकर जाऊन लवकर दर्शन घेऊन मस्तपैकी बाहेर येऊन जायचं. तर त्यासाठी आम्ही पळत सुटलो, कारण 3-4 तास तर कुठेच नाही, चालले जाता म्हणजे चालले जाता. सर्वे लागल्या. तर भाई इतकं पडून शेवटी आम्ही फायनल लाईनमध्ये लागले, आणि ही फायनल लाईन होती. त्यानंतर भेटलं मस्तपैकी दर्शन, आणि खूप छान दर्शन झाले, ना काही रोक ना काही टोक, एकदम बढिया दर्शन झाले. त्यानंतर मस्तपैकी आम्ही थंड वगैरे ज्यूस घेतला. ओके, तर भाई हा होता आजचा ब्लॉग, आणि आता आम्ही जाऊ मस्तपैकी खाटू श्यामजीला. तर तो याच्यापेक्षा भारी अजून होणार आहे, खूप काही इंटरेस्टिंग आहे. तर तो ब्लॉग तुम्हाला बघायचा असेल तर आत्ताच चॅनलला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे. आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.